पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। पोक्सो अंतर्गत गुन्ह्यात आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर। दिनांक 8 मार्च रोजी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 12वी मध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी घरी आली नसल्याने फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर मुलीचा शोध घेऊन सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम 137(2), 87 आणि पोक्सो कायदा कलम 12 प्रमाणे कलमवाढ करण्यात आली होती। यातील मुख्य आरोपीने ॲडव्होकेट भारत सोनोले यांच्यामार्फत विशेष न्यायाधीश सो जयसिंगपूर यांचे कोर्टात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाला सरकारी पक्षातर्फे जोरदार विरोध करण्यात आला होता। तसेच गुन्ह्याचे तपास अधिकारी आणि प्रत्यक्ष कोर्टात उपस्थित राहून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असे निवेदन केले होते, परंतु आरोपीचे वकील ॲडव्होकेट भारत सोनोले यांनी केलेला युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य मानून आरोपीचा अटी-शर्तीसह जामीन अर्ज दिनांक 21 एप्रिल रोजी मंजूर केला आहे। समाजात चांगला संदेश देणारा न्याय निर्णय। अनेक वेळा पोक्सो अंतर्गत गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुली या स्वतःचे घर सोडून अज्ञानाने, अविचाराने प्रेम प्रकरणातून निघून जात असतात। अशा वेळी ज्या मुलांकडे त्या जातात त्या मुलांनी आणि त्यांचे नातेवाईक यांनी कायद्याचा आदर करून तिच्या संदर्भात कोणतीही शारीरिक, मानसिक बेकायदेशीर वागणूक न देता सदर मुलीला नजीकच्या पोलीस स्टेशन येथे हजर केल्यास सक्षम न्यायालय आपण दाखवलेल्या चांगल्या वर्तनाची दखल घेऊन जामीन अर्जाचा सकारात्मक विचार करते। ॲडव्होकेट भारत सोनोले। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।